तर एक मोठी बातमी आपण पाहतोय वाल्मिक कराड संदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि एक्सक्लुसिव्ह बातमी तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। वाल्मिक कराडनं अवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल 6 वेळा खंडणी मागितली होती। दोषारोप पत्रात कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या जबाबात ही बातमी समोर आली आहे, ही माहिती समोर आली आहे। एकंदरीतच अवादा कंपनीला खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मिक कराडवरती आहे, मात्र त्याने एक वेळा नाही तर 6 वेळा खंडणी मागितली आहे। योगेश काशीद आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। योगेश, सविस्तर अपडेट काय? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराड ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली, जी खंडणी जबाबदार धरलेल्या हत्येला, त्याच हत्या प्रकरणातील आरोपी जो वाल्मिक कराड आहे त्यांनी एक वेळेस नाही तर जवळपास 6 वेळेस अवादा पवनचक्की प्रकल्पाचे मॅनेजर सुनील केंदू शिंदे यांना खंडणी मागितली आहे। पहिल्यांदा 28/8/2024 रोजी, नंतर 11/9/2024 रोजी, नंतर 8/10/2024 रोजी आणि 26/11/2024 रोजी। नंतरची खंडणी जी आहे ते 29/11/2024 रोजी, म्हणजे त्या संपूर्ण तारखा आहे त्या खंडणी मागितल्या। त्याने संपूर्ण जबाब जे आहे ते आपल्या हाती लागलेला आहे। दोषारोप पत्रातून माहिती समोर आलेली आहे, ज्या खंडणीमुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हीच संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती वाल्मिक कराडने जवळपास 6 वेळा खंडणी मागितल्याचं दोषारोप पत्रातून समोर आलेलं आहे। अच्छा, धन्यवाद योगेश। अगदी सविस्तर अपडेट आपण दिले। तर आपण पाहतोय कराडचा अजून एक कारनामा पुढे आलाय। केवळ त्यांनी 6 वेळा खंडणी मागितलेली आहे, ही बातमी एक्सक्लुसिव्हली तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय।